नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे स्वाद संगत या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। आज आपण खपली गव्हाची खीर बनवूयात। हा एक गणेश चतुर्थीला बनवला जाणारा पारंपरिक पदार्थ आहे। खपली गव्हाच्या खीरीलाच कुठे कुठे जोड गव्हाची खीर, हुग्गी असे म्हटले जाते। ही खीर बनवायला जितकी साधी सोपी आहे तितकीच ती पौष्टिक आणि चवीला भन्नाट लागते। खीर बनवण्यासाठी मी इथे सडलेला खपली गहू घेऊन तो 4 ते 5 वेळा व्यवस्थित धुवून घेतला आहे। आता तो आपण 4 ते 5 तासासाठी भिजवत ठेवूया। हे बघा, 4 ते 5 तासानंतर हा गहू व्यवस्थित भिजलेला आहे। आता यामधील पाणी काढून याच्यामध्ये दुसरं स्वच्छ पाणी घालून कुकर मध्ये 4 ते 5 शिट्ट्या देऊन हा गहू व्यवस्थित शिजवून घेऊया। गहू शिजत आहे तोपर्यंत आपण एका पॅन मध्ये 1 चमचा खसखस भाजून घेऊया। खसखस भाजून झाली की त्याच पॅन मध्ये 1 चमचा तूप टाकून त्यामध्ये सुकामेवा भाजून घेऊया। हे बघा, असा 1 मिनिटभरच सुकामेवा परतून घ्यायचा। सुकामेवा भाजलेला आहे, आता तो एका प्लेट मध्ये काढून घेऊया। आता एका भांड्यामध्ये शिजलेले गहू घेऊन त्यामध्ये गूळ टाकून घेऊया। इथे मी 1 वाटी गव्हाला 1 वाटी सेंद्रिय गूळ वापरला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळाचे प्रमाण कमी जास्त करू शकता। आता गूळ आणि गहू व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि गुळाला जे पाणी सुटेल त्याच्यामध्ये गहू आणखी थोडा वेळ शिजवून घेऊया। आता यामध्ये भाजलेला सुकामेवा, खसखस आणि 4 ते 5 चमचे ओल्या नारळाचा चव घालून मिक्स करून घेऊया। आता खीर रवीने व्यवस्थित थोडीशी घोटून घेऊया, म्हणजे खीरीला एकजीवपणा येतो। खीर घोटून झाले आहे। आता यामध्ये 1 चमचा वेलची आणि जायफळची पूड घालून घेऊया। आता सुकामेवा खीर व्यवस्थित शिजलेली आहे, त्यात आता वरून गरम दूध घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपली खीर तयार आहे। आता या खीरीमध्ये वरून 1 चमचा साजूक तूप घालूया, म्हणजे या खीरीची चव आणखीन वाढते। तयार झाली आपली झटपट होणारी पौष्टिक चवदार अशी खपली गव्हाची खीर। या गणेश चतुर्थीला अशा पद्धतीने खीर करून पहा आणि ती कशी झाली ही मला कमेंट करून सांगा। सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा।